शेळी विल्यानंतर लवकर माझावर येत नसेल किंवा शेळी विल्यानंतर किमान 2 महिन्यानंतर तिनं माझावर येणे फायद्याचे ठरते। पण जर शेळी 2 महिन्याच्या वर 3 महिन्याच्या वर झालं विल्यानंतरसुद्धा ती 3 महिने होऊन गेले आणि ती माझावर येत नसेल, हिटवर येत नसेल, तर आपण शेळी विल्या आपण काय करायला पाहिजे, तर शेळी विल्यानंतर तिला अगोदर जंताचं औषध द्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवसापासून तिला ब्रोटॉन लिव्हर टॉनिक सुरू करायला पाहिजे। आणि सोबतच 1 टाईम किंवा 2 टाईम तुम्ही यूट्राव्हेट नावाचं लिक्विड जे आहे हे तिला द्यायला पाहिजे। कारण हे सगळं त्याच्या युट्रसमधलं म्हणजे गर्भाशयामधलं जे काही घाण निघते, आपण बघले असताना चिकट पिंक कलरचं म्हणजे गुलाबी कलरचं घाण जे निघतंय ते घाण या यूट्राव्हेटनं सर्व निघून जातं आणि ते निघून गेल्यानंतर शेळी लवकर माझावर यायला तयार राहते। कारण तिच्या गर्भाशयामधलं जे काही इन्फेक्शन असेल, घाण असेल, ते निघून जातं आणि शेळी विल्यानंतर किमान 2 महिन्याला माझावर येणे चांगलं फायद्याचं ठरतं। कारण पहिले 2 महिने पिल्लांचं दूध पिणं खूप गरजेचं असतं, त्यांची वाढ होणं खूप चांगली असते, तर त्यांना 2 महिने भरपूर दूध पाहिजे। पण 2 महिन्याच्या नंतर जर शेळी हिटवर येत नसेल, 3 महिने होऊन गेले तरी पण हिटवर येत नसेल, तर तुम्हाला त्या शेळीचा विल्या तिला हे यूट्राव्हेट नावाचं औषध तुम्ही पाजायला पाहिजे, जेणेकरून तिच्या गर्भाशयामधलं जे काही घाण आहे ते विल्याच निघून गेलं तर त्याचे फायदे खूप आहेत। जसे की सर्वात लवकरचा फायदा आहे की तिच्या दूध वाढीमध्ये दूध वाढतं आणि पिल्लांचं पोट भरतं। गर्भाशयातलं घाण निघाल्यानंतर ती 2 महिन्यानंतर माझावर यायला पण तयार राहते। मग ते आपल्याला गाभा घालायचं की नाही ते आपल्या हातात आहे। पण शेळीचं सगळ्यात अगोदरचा फायदा हा आहे की शेळीचं दूध वाढतं, कारण तिच्या गर्भाशयातलं सगळं घाण निघून जातं। जंताचं औषध दिल्यामुळं तिनं जे काही खाईल ते तिच्या अंगी लागतं, त्यामुळं दुधात वाढ होते। त्यामुळं माझ्या अनुभवानुसार ही मी माहिती सांगत आहे। उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा, कारण हे जे यूट्राव्हेट आहे हे गर्भाशयामधलं घाण काढून टाकतं आणि शेळीचं आरोग्य सुधारतं आणि शेळी माझावर पण लवकर येते आणि दूध वाढीला पण मदत होती। तर अशा प्रकारचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या शेळीमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होतो। ही माहिती फक्त मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे। उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा। धन्यवाद।